जो कुंभमेळा संपन्न होतो त्या संदर्भातली 13ही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत, साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली। सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली। जवळपास कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4000 कोटी रुपयाचे वेगवेगळ्या कामाच्या निविदा या आपण काढलेल्या आहेत। त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत। जवळपास 2000 कोटी रुपयाच्या अजून निविदा या आपण काढतो आहोत। प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एसटीपीचं काम असेल, त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ गेलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल किंवा गोदावरी वाहती राहिली पाहिजे याकरताही आपले जलसंपदा मंत्री गिरीश भाऊंनी एक चांगली योजना तयार केलेली आहे, त्याला मान्यता द्यायचा विषय असेल। या ठिकाणी विशेषतः जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल, हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत। ते विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी आहेत आणि यासोबत आज जी काही साधू संतांनी मागणी केली त्याची नोंद आपण घेऊन आणि बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत हे आज आपण केलेलं आहे। विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला, त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेलं आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची स्टॅम्पिडची वेळ ही त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। आणि यासोबत आज अमृत स्नानाची जी सर्व पर्व आहेत त्याच्या तारखा देखील सर्व साधू संतांनी आणि पुरोहित संघाने मिळून घोषित केलेल्या आहेत। आपल्याला त्या आता सेपरेटली आम्ही उपलब्ध करून देऊ। यावेळी सुदैवाने खूप मोठ्या प्रमाणात पर्वाच्या तारखा उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठल्या तरी एकाच तारखेला खूप गर्दी करण्याची आवश्यकता पडणार नाही। यावेळेचा जो आपला सिंहस्थ कुंभमेळा आहे हा नेहमीपेक्षा जास्त काळ चालणार आहे, त्यामुळे जास्त पर्वणी या ठिकाणी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जी काही भाविकांची गर्दी आहे त्याचं योग्य नियोजन हे आपल्याला करण्याची संधी त्यात मिळालेली आहे। एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये सगळे निर्णय आम्ही घेतलेले आहेत। साधूग्रामच्या जागेविषयीचा प्रश्न आहे। साधूग्रामसाठी जागा आरक्षित करावी ही मागणी होती। साधूग्रामची जागा ही मागच्या काळातच आपण आरक्षित केली होती, आता ती अधिग्रहित करायची आहे। त्याच्या अधिग्रहणाचा जो प्रस्ताव आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, त्याला लवकरच मान्यता देऊ। जॉईंट मेजरमेंट वगैरे सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, त्याला मान्यता दिल्यानंतर ते काम पूर्ण होईल। सर हिंदी में क्या कहना चाहेंगे? आज मीटिंग प्राधिकरणाला मान्यता मिळालेली आहे, त्याचं गठन हे आता आम्ही लवकरात लवकर करणार आहोत। विशेष काम करावं लागणार आहे। एसटीपीच्या संदर्भात टेंडर्स पूर्ण झालेले आहेत, अंतिम मान्यतेला ते देखील शासनाकडे आलेले आहेत, त्याला लवकर मान्यता दिली जाईल। सर साधूंची मुख्य मागणी काय होती आणि त्याचं काय निरसन केलं? सगळ्या ज्या काही मागण्या त्यांनी केल्या, काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत त्या सगळ्या व्यवस्थांच्या संदर्भात आम्ही चर्चा केली आणि त्या मागण्या आम्ही मान्य करू। आज प्रयागराज तर नाशिकमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। आगामी सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात आज बैठक होती। आजच्या बैठकीत सर्व आखाड्याचं म्हणणं ऐकलं गेलं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। तसेच साधू संतांनी केलेल्या मागणीवर विचार करणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.